भुईमुगाच्या शेंगांना कवडी मोल भाव मिळतोय। नाशिकमधले शेतकरी त्यामुळे हवालदिल झाले। कांद्यानंतर आता भुईमुग उत्पादकांवर सुद्धा आर्थिक संकट आले। शेंगांना प्रति किलो 40 रुपयांचा भाव मिळत नसल्याने शेतकरी आता अडचणीत आले। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं तर भुईमुगाच्या शेंगा काढण्याचं सध्या काम चालू आहे। भुईमुगाच्या शेंगा तयार करण्याचं काम यावेळी नाशिकच्या ग्रामीण भागात शेतकरी करत असताना, शेतकरी कुटुंब करत असताना दिसत आहे। आपल्यासोबत हेच भुईमुग उत्पादक शेतकरी, काय सांगाल का काका, काय बाजारभाव मिळतो भुईमुगाच्या? बाजारभाव जर म्हटलं तर कशालाच बाजारभाव नाहीये। काय भुईमुगा शेंगा काय आता पोतं कसं जातं गोणी? गोणी वल्ली गोणी आहे त्याची जाती त्या आज त्या 40 रुपये किलो आणि विकत घ्यायला दुकानात गेलं तर 160 रुपये किलो चालली। मग याचा भावचा मधला ताळमेळ आहे कुठे याचा? जर कांद्याला कांदे बघितलं तर 600 रुपये क्विंटल चालली कांदी, त्याच्यात काय शिल्लक? शेंगा याचा त्या 40 रुपये किलो बाजारभाव शिल्लक काहीच नाही त्याच्यामध्ये। मजूर, ट्रॅक्टर, डिझेल तयार करणे आणि खत मिळून आम्हाला काहीच उत्पन्न झालेलं नाही। आज एवढ्या उन्हात तानात आम्ही हे करून हे पिकवलेलं आहे, त्याचा आम्हाला काहीच मोबदला मिळत नाही। आज विकायला गेलं तरी आम्हाला त्याचा मोबदला भेटणार नाही आणि ठेवल्या तरी त्याचा मोबदला भेटणार नाही। एकूणच बघितलं तर भर उन्हात देखील या शेंगा काढण्याचं काम चालू आहे। मात्र या भुईमुगाच्या शेंगाला देखील कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केल्याचं यावेळी दिसून येत आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।